स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे। मुंबई बँक पोलिसांना कमी व्याजदरात गृह कर्ज देणार आहे। आतापर्यंत 50 पोलिसांना 7.50 कोटींचं कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे नेते तथा आमदार प्रवीण दरेकर जोडले गेले आहे। प्रवीण दरेकर जी, मुंबई पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही बातमी आहे। होय, मुंबईत साधारण 3000 पोलिसांना असणाऱ्या आणि निवृत्त असणाऱ्यांना सरकारने 15 लाख रुपये भरून घर देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। अशा वेळेला हे पोलीस सर्व ठिकाणी खाजगी बँका, नॅशनलाइज बँका यांच्याकडे पैसे उपलब्ध करण्यासाठी जात होते, परंतु कोणीही सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन ठेवून त्यांना मदतीचा हात पुढे केला नाही। शेवटी मुंबई जिल्हा ही सर्वसामान्यांची बँक आहे आणि मग अशा वेळेला जो पोलीस कर्मचारी आपल्यासाठी दिवस रात्र उन्हात तानात पावसात मेहनत करतो, त्याला आपण सहजगत्या कर्ज अत्यल्प व्याजदरात द्यावं अशा जिल्हा बँकेनं आम्ही निर्णय केला आणि तशा प्रकारे आता कर्ज वाटप सुरू झालंय। जी प्रवीण जी, साधारण कधीपासून याचा थेट लाभ पोलिसांना मिळेल? याच्यामध्ये कालिदास कोळंबकर जे आमदार आहेत त्यांनी पोलिसांचा तिथे सगळ्या असे घरे मिळणार आहेत त्यांच्या पत्नी पोलिसांना बोलावलं होतं। मी स्वतः गेलो होतो आणि त्यांना आश्वस्त केलं होतं की तुमच्याकडे आमचे बँकेचे अधिकारी पाठवू। आणि मग तिथे कॅम्प घेतला कोळंबकर साहेबांच्या कार्यालयात आणि नंतर मग कलेक्टरशी बोलून माननीय मुख्यमंत्र्यांनी कलेक्टरला सूचना दिल्या आणि त्याप्रमाणे आता कलेक्टरची परवानगी त्या ठिकाणी मिळाली आणि त्याच्यामुळे आता टप्प्याटप्प्याने रोज त्यांना कर्ज दिलं जाणार आहे। आज मला वाटतं 50 जणांना 7.5 कोटी रुपये त्या ठिकाणी मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज वितरित केलेत। मला वाटतं दादर ब्रांचला आमचे MD आणि CGM यांनी तशा प्रकारचे चेकचं वितरण पोलीस आणि पोलिसांच्या पत्नी यांना त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि माणुसकीच्या दृष्टीने जसं आम्ही माथाडी कामगारांना घरांसाठी पैसे दिले, त्यांची घरं उभी राहिली, तसं गिरणी कामगारांनाही कोणी पैसे देत नव्हतं का तर 60 वर्षाच्या वर गेले तरी पे कसं करणार, आम्ही मार्ग काढून मदत केली। कारण शेवटी मुंबई उभारण्यात या पोलिसांचा, गिरणी कामगारांचा, माथाडींचा, श्रमिकांचा मोठा वाटा आहे। आणि मग केवळ बँकिंग न बघता एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून अशा प्रकारचा सुरुवात झाली। जी प्रवीण जी, यामध्ये काही वर्गीकरण असणार आहे किंवा अटी शर्ती काय काय असू शकतात? नाही, अटी शर्ती काही नाही। आता पोलिसांना त्यांचं घर मिळवण्यासाठी 15 लाख भरायचे। आता रुटीन कर्ज देतो त्यापेक्षा आम्ही अटी शर्ती सगळ्या शिथिल केल्या आहेत। त्याच्यामध्ये कर्जासाठी सुद्धा विशेष व्याज सवलत त्या ठिकाणी दिलेली आहे आणि अत्यल्प दरात बँकेचा फार नफा न बघता माणुसकीच्या दृष्टीकोनातून